केशव मोहिते यांचा शाळेने घेतलेला सत्कार, त्याबद्दल शाळेचा अभिनंदन. कारण उद्याच्या या भावी नागरिकांना आज जे त्यांनी स्वतःचा अनुभव सांगितला आणि आताची टेक्नॉलॉजी ज्या पद्धतीनं चालू आहे त्याबद्दल ते चांगल्या प्रकारे बोलले. मला ऐकायला कमीच मिळालं तरीसुद्धा आपण ज्या वेळेला भरती व्हायसाठी म्हणून मुलांनी खूप प्रयत्न करतात आणि त्या भरतीनंतर त्यांचा झालेला अनुभव त्यांनी सांगितला. पण आताच्या त्यांच्या सांगण्यात मला असं वाटतं की 1000 लोकांचं काम एक यंत्रणा करू शकते, अशा पद्धतीनं आताची टेक्नॉलॉजी चालू आहे. दुसरी गोष्ट, त्यांचं मनापासून मी अभिनंदन करते आणि त्यांचं परत एकदा तुमच्या सर्वांच्या वतीनं स्वागत करते. दुसरी गोष्ट, मला बहीणजीने जवळजवळ 20-25 वर्षे पाठीमागे लागल्या होत्या की आपण माउंट आबूला जाऊया. आमचे साहेब असताना ते होकार द्यायचे, पण ऐन वेळेला काहीतरी कामानिमित्त ते नकार व्हायचा. पण योगायोग असा आला, 8-10 दिवसापूर्वी आम्ही माउंट आबूला जाऊन आलो. खरोखर सर, तिथला जे परिसर बघितला, त्या परिसरामध्ये जे काही बदल आहेत किंवा पूर्वीपासून जे चालत आलेले आहे, म्हणजे आपल्या आशिया खंडात पहिल्यांदा सोन्याची निर्मिती राजस्थानमध्ये झालेली आहे आणि ती माउंट आबूमध्ये झालेली आहे. अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला भाग ठरवून दाखवत असताना पूर्णपणे तिथली यंत्रणा दाखवली. आज जसं तुम्ही चॉकलेट मुक्त शाळा केली, अशाच पद्धतीनं त्या माउंट आबूमध्ये त्यांच्या जी संस्था आहे त्या संस्थेमध्ये कचरामुक्त म्हटलं तरी काही हरकत नाही अशी स्वच्छता तिथं आहे. रस्त्यावर सुद्धा एखादा कागद सुद्धा पडलेला तिथं सापडणार नाही. दुसरी गोष्ट, एका तासात 25,000 लोकांचं जेवण तयार करतात आणि ती सगळी किचन रूम आम्हाला दाखवली. आणि ते दाखवत असताना सकाळचं भोजन करून गेल्यानंतर 1 तासानंतर काहीतरी निमित्तानं आम्ही तिथं त्या ठिकाणी गेलो तर एखादी माशी सुद्धा किंवा एखादा कुठला थेंब सुद्धा खाली पडलेला दिसत नव्हता. इतकी स्वच्छता तिथं चांगल्या प्रकारची होती. ज्या माउंट आबूच्या शिखरावर आम्ही गेलो तिथं राजस्थान हे गाव, म्हणजे राजस्थान असताना सुद्धा तिथं थंड हवेचं ते ठिकाण होतं. अशा पद्धतीनं तिथं चांगली यंत्रणा होती. आणि तिथला अनुभव असा की सगळ्यांनी बहिणी आणि भाईजी म्हणायचं आणि एकमेकांचे कोणी कुठल्या भाषेचे आहे ते माहीत नव्हतं, पण इतक्या आदराने राहत होते की एवढी चांगली सोय करत होते की खरंच योगायोग आला तर सर्वांनी कुणी वेळ भेटेल तसे आपल्या एक बहिणीने आता आपल्या केंद्र उघडलेलंच आहे, तर त्यांच्या सानिध्यातून माउंट आबूला जाण्याचा प्रयत्न करावा. खूप चांगलं बघण्यासारखं आहे, तिथला अनुभव घेण्यासारखा आहे. तिथल्या शेती उत्पादनाचे, आपली शेती रासायनिकमुक्त शेती कशी करायची हे सुद्धा तिथं बऱ्याच प्रकारचा अनुभव आला. म्हणजे तिथल्या लेक्चर दिलेले होते त्याच पद्धतीनं म्हणजे माणसाचं परिवर्तन कसं होतंय तिथे गेल्यानंतर खरोखरच माणूस स्वतः कसा बदलतोय हे तिथल्या अनुभवानंतर समजते. तुम्ही जास्त वेळ उन्हात बसलेला